आता आपण जी सकाळी भाजणी केली त्या ढोकळ्याच्या पिठामध्ये आपली हरभऱ्याची डाळ राहिली होती टाकायची. ढोकळ्याला कच्चा लागतो. तर आपलं हे ढोकळ्याचं तांदूळ आपण काढून ठेवले. हे आपण ढोकळ्याचे तांदूळ काढून ठेवले. याच्यामध्ये आता आपण ही डाळ 5 ग्लास डाळ टाकून मिक्स करून हे ढोकळ्याचं आपण आता दळून आणणार आहोत. अरे वा, छान चाललं माझ्या बाळाने बसून. गुड गर्ल. तू नको सोडू. बस झालं, खूप झालं. बघा, एवढी छोटं बाळ आमचं सुट्ट्या आहे तर तिने आजीला मदत केली, लसूण सोलून दिला. छान. आता हे उडदाची डाळ आहे आणि हे ज्वारी आहे. 2 किलो ज्वारीला आपण ही उडदाची डाळ, 1 किलो उडदाची डाळ आपण ही त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. हे आपलं आता कढण्याचं दळून आणायचं आहे. मैत्रिणींनो, कढण्याचं दळण्यामध्ये आपले 2 फायदे आहेत. हे हरभऱ्याचं पिठाला पण विरी जात नाही आणि भाकरी चिकट असल्यामुळे सगळ्यांना जमते आणि उडदाची डाळ ही पौष्टिक पण आहे. म्हणून आपल्याकडे हे कढण्याचं पीठ नेहमी असलं तर झटपट आपल्याला भाकरी बनवता येते आणि चटणी त्याच्यासोबत आपल्यालाही खाता येते. आता आम्हाला आवडायचा आहे हा इथला मसाला, कारण की सगळं दळून आणायचं म्हटलं म्हणजे हा पसारा होतो. आता याच्यामध्ये आम्ही हरभऱ्याची डाळ दळून आणणार आहे घरची. घरी आम्ही विकतचं बेसन पीठ नाही वापरत, तर आम्ही घरीच हरभऱ्याची डाळ दळून आणतो. आपलं दळण आता हे आहे हरभऱ्याची 2 किलो डाळ. त्याच्यानंतर आहे हे कढण्याचं 3 किलो ज्वारी आहे, उडीद. सर्व एकाच दिवशी दळून आणलं तर मग आपल्याला 2-3 महिने बघावंच लागत नाही. आणि हे आहे भाजणी डाळ आणि तांदूळ भाजलेले. हे पण आपण आता या गोणीत भरू. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकलेले आहे तांदूळ. जे आपल्याला घरामध्ये तांदळाचं पीठ असलं तर पटकन काही सरपट वापरता येतो. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ढोकळ्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे, ती आपल्याला पुसायची आहे. म्हणून आपण हे बाहेरच ठेवू. असं आपली ही दळण गुणगुणी तयार झाली आहे. आपल्या भाजीला पण आता उकळी आली आहे. आपण कमी गॅसवर आता ही भाजी छान होऊ देऊ. आणि आपण आता कणिक भिजवून पुढची तयारी करू.